आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर निशांत मुनाजी, जे या क्षेत्रामध्ये मागच्या 20-22 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. बेसिकली ते रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स अशा दोन फॅक्टरीमध्ये काम करतात. तर त्यांच्या आजवरच्या या 20 वर्षांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे जेव्हा 20-22 वर्षांपूर्वी निवडलं असेल ही स्ट्रीम, तर तेव्हा प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात, ज्यांच्याकडे बघून आलात की असं वाटलं तर मला पण सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं, तर ती आठवण काय होती, काय सांगाल? सुरुवातीला जेव्हा आम्ही 2000 मध्ये 94 मध्ये आम्ही 10th पासआउट केलं होतं. त्यानंतर 12th पासआउट केलं. पासआउट केल्यानंतर जेव्हा आम्ही सरांना भेटायला गेलो, आमचे तेव्हा गुरु होते श्री रावलानी सर. ते डिप्लोमा म्हणजे सिव्हिल इंजिनियर होते. त्यांनी म्हटलं तुम्ही काय चूज करता, सर्वात बेस्ट ऑप्शन तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. तुम्ही स्वतःचं काहीही दुसरे प्रोडक्ट म्हणजे आपले दुसरे व्यवसाय न करता तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. म्हणून आम्ही त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा क्षेत्राचं पाऊल पुढे टाकलं आणि त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग निवडली. सर्वात मोठा क्षेत्र म्हणजे आम्हाला निवडायचा होता विषय तर त्यांचा होता. तर त्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग त्याच्यामुळे रावलानी सर होते, त्याच्यामुळे आम्ही या क्षेत्रात. आता या फील्ड मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही इतक्या वर्ष काम करताय आणि रेसिडेन्शियल गव्हर्नमेंट दोन्हीकडे काम केलेलं आहे, तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे या फील्डमध्ये. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुमचा अनुभव किंवा तुमचं व्ह्यूज काय त्याच्याबद्दलचे? सर, स्किल्ड अनस्किल्ड दोन्ही लेबर आहेत आमच्याकडे, पण प्रॉब्लेम सर्वात जास्त अनस्किल्डच येतात. स्किल तुमच्याकडे एकदा शिकून गेल्यानंतर ते तुमच्याकडे राहत नाही, ते पास आउट करतात दुसऱ्याकडे, तर तो प्रॉब्लेम आम्हाला फेस करायला लागते. म्हणून सर्वात त्यामुळे अनस्किल्ड लेबरचा मग प्रॉब्लेम आहे सर्वात जास्त. स्किल्ड होतो तोपर्यंत तो निघून जातो. तुम्ही स्किच करतो आणि तुम्हाला निघून जातो. म्हणजे तुमच्याकडे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून ते खरं बघितलं आपल्याकडे येतात आणि त्याच्यानंतर निघून जातात. बरं, ठीक आहे. दुसरं असं आहे की या फील्डमध्ये तुम्ही तंत्रज्ञान पण बदलताना बघितलंय. मागच्या 20 वर्षांमध्ये तंत्रज्ञान खूप बदललं असेल, तर ह्या तंत्रज्ञानाचा आता कसा फायदा तुम्हाला या क्षेत्रात होतो? एक सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू आणि दुसरं मशिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू. मशिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू सर बघितलं, आजकाल सॉफ्टवेअरमध्ये जसं आम्ही पहिले ड्रॉइंग काढायची म्हटली तर तुम्ही ड्रॉइंग बोर्डवर घेणार, ड्रॉइंग बोर्डवर तुम्ही स्केच काढणार, स्केच काढल्यानंतर तुम्ही प्लॅनिंग करून दाखवणार. मग ते समोरवाला पण जेव्हा समजायला जातो तर आम्हाला खूप त्रास व्हायचा. पण आता टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की तुम्ही डायरेक्ट कॉम्प्युटरवर तुम्ही पूर्ण बिल्डिंग कशी राहणार, कलर कसे राहणार, ते सर्व तुम्हाला आज नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सर्व दिसते. तो खूप सोपी झालेला आहे समोरवाल्या व्यक्तींना समजवण्यासाठी. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही आता इतकं काम करताय, तर त्यामध्ये बऱ्याचदा असं कस्टमरचा एक डायलॉग तुम्ही ऐकला असेल की बजेट थोडं कमी आहे, थोडंसं याच्यात ऍडजस्ट करा. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगल्या क्वालिटी दर्जेदार बांधकाम करावं जे दीर्घायुष्य टिकेल आणि बाकीचे लोक पण त्याच्याकडे बघावेत त्या कन्स्ट्रक्शनकडे, आणि अशा वेळेला बजेट पण बघायचे आणि क्वालिटी पण बघायची. तर या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? सुरुवातीला आम्ही त्यांना विचारून घेतो की बा तुमचा प्रोजेक्टची कॉस्ट किती आहे. अप्रॉक्सिमेटली ते सांगतात की बा आमचं एवढं बजेट आहे, तर त्यांना मग असं सांगतो आम्ही की बस ठीक आहे, तुम्ही तुमचं समजा 10 लाखाचा प्रोजेक्ट आहे तर तुम्ही सध्या 5 लाखाचा प्रोजेक्ट करा, कम्प्लीट करा, त्याच्यातलं 50% 60% पर्यंत आणा, मग ते स्टॉप होऊन जाते. मग त्यांना सांगतो बरं ठीक आहे, याच्यातले 2-3 आयटम तुम्ही डिलीट करा, म्हणजे टाईल्स आता नका लावू, नंतर लावा, पुढच्या वर्षी लावा, जेव्हा तुमचा फंड येईल तेव्हा लावा. त्याच्यानंतर जे कम्प्लीट केल्यानंतर मग तुम्ही पुढचा प्रोजेक्ट पूर्ण कम्प्लीट करा. म्हणजे अशा तऱ्हेनं थोडं स्टेप बाय स्टेप त्यांना पूर्ण कम्प्लीट करून जाऊ शकतो. बरोबर आहे. दुसरं, आता तुम्ही गव्हर्नमेंटचे पण बरेच प्रोजेक्ट केलेले, तर त्यातली काही नावं सांगता येतील का मोजकी, की कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं? गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये आम्ही आपलं सभागृह केलेले आहेत 2-3. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट इगल कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांनी हे पोलीस क्वार्टर घेतले होते. जवळपास तो माझा प्रोजेक्ट चालला जवळपास 3 ते 4 वर्षापर्यंत शेगावचं. त्याच्यानंतर रोडचे कामं आले, तर मग रोडचे कामं घेतले होते, ते जवळपास चालले 4 ते 5 वर्ष ते चालले रोडचे. असे वेगवेगळी कामं प्रोजेक्ट आहेत. दुसरं, तुम्ही या बुलढाणा जिल्ह्यातले एक रहिवासी आहात, एक इंजिनियर आहात आणि इतक्या वर्षाचा अनुभव आहे, म्हणून तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे, ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं एक इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात
की ज्या मुद्द्यांवर आता खरं तर काम करण्याची आवश्यकता आहे जर आपल्याला बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल भविष्यामध्ये. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कुठले मुद्दे सुचवावेसे वाटतात किंवा करावेसे वाटतात की या मुद्द्यांवर या क्षेत्रावर काम केलं पाहिजे तर बुलढाणा जिल्ह्याचं नाव पुण्या मुंबईसारखं अजून प्रगत होईल, असं पुढे जाईल? सर्वात अगोदर जेवढी बेरोजगारी आहे तेवढी हं. निघायला पाहिजे. हं. बेरोजगारी निघाल्यासाठी काही नवीन त्यांनी फॉर्म्स वगैरे काढायला पाहिजे. एक स्किल डेव्हलपमेंट म्हणून स्वतःचे प्रोजेक्ट काहीतरी चालू करायला पाहिजे यांनी. आणि स्वतःचे व्यवहार, मुलांनी आपले स्वतःचे व्यवहार बघायला पाहिजे नवीन नवीन. बरोबर. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट कशा प्रकारे मदत करू शकतं असं हा, तुम्हाला सबसिडी वाटतं? म्हणून ते देऊ शकतात, अनुदान म्हणून तुम्ही हं, हं. स्विच करा, म्हणजे 30% 40% असं काहीतरी द्या त्यांना. द्यायला पाहिजे. बाकीचे प्रोजेक्ट ते स्वतःच लावतील. बरोबर. आणि या फील्डमध्ये आता जी नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर तुमच्या या फील्डमध्ये येण्यापूर्वी? सर्वात अगोदर तर पहिले प्रामाणिक राहा. हो, हो. आणि खूप डेलिकेटनं काम करा. तुम्हाला स्वतःला, प्रत्येकाला आपापला अनुभव चांगला येऊन जाईल. हं. आणि जे काम करणारे व्यक्ती आहेत, तुमचं एकदा नाव झालं की ते आपोआप तुम्हाला पुढे नेते. बरोबर. स्क्रिप्ट कुठेही करू नका, चुकी कुठं करू नका, हं. असं माझं म्हणणं आहे. वाह! दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर असतो. बिलकुल बिलकुल. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता जनरली आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण वापरलं पाहिजे? आता विषय बघितलं तर आयकॉन बद्दलच बोलावं नाही, लागेल. जनरल कारण स्टील. मी जनरल बी मॅक्झिमम टाइम तर आयकॉनच यूज असू केलेला आहे देत, पण आतापर्यंत. आता आम्हाला असा प्रश्न आहे की एक तुम्हाला कुठली तरी कन्स्ट्रक्शनची साईट आली आहे आणि तुम्हाला स्टील निवडण्याची वेळ आहे. तर ते स्टीलचे पॅरामीटर्स काय, गुणवैशिष्ट्य काय बघता तुम्ही? लवचिकपणा आले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मोल्ड व्हायला पाहिजे त्यांना. ओके. हार्ड नाही असायला पाहिजे जास्त. हं, हं. आणि सर्वात मेन तर लो, थोडंसं कॉस्टिंग मध्ये लो असायला पाहिजे. असायला पाहिजे. हां, हे तुम्ही फॅक्टर बघता. आणि आता पुढचा प्रश्न आयकॉन स्टीलवरचा आहे की आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? आणि तुमचा अनुभव कसा होता त्यांची प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस दोन्हीचा? सर्वात चांगले आता माझे दोन्ही तिन्ही प्रोजेक्ट जे आहेत सध्या चालू, ते पूर्ण आयकॉन मध्येच चालू आहेत. ओके. हो, जवळपास त्यांनी 6,000, 8,000 आणि 4,000 असे 3-4 प्रोजेक्ट चालू आहे सर्व ठिकाणी. माझं आयकॉन स्टील चालू आहे. बरोबर. आणि आजवर केलेला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो करताना तुमचा स्वतःचा की एक वेगळेपण होतं त्याच्यामध्ये, काहीतरी नाविन्य होतं, करताना तुम्हाला आनंद वाटला, समाधान वाटलं, काहीतरी अभिमान वाटला की अरे चला वेगळं काहीतरी झालं आपल्या हातून? एक कमर्शियल बिल्डिंग चालू आहे बरं. आणि एक रेसिडेन्शियल बिल्डिंग चालू आहे. हं, हं. तर कमर्शियल बिल्डिंग मध्ये भवनाचं काम चालू आहे. हं. त्याच्यामध्ये आयकॉन स्टीलचं खूप, म्हणजे जवळपास ते वापरल्यानंतर असं वाटलं की ते ऍट अ टाइम, मला असं सहानुभूती वाटली, ऍट अ टाइम 1000 लोक तिथं उभे राहून राहिले तरी आणि सुद्धा. त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही येऊन राहिला. ते खूप मोठी गोष्ट झाली. वाह! आज मला गर्व वाटते की बा थोडं त्याच्यामुळे चांगलं आहे, स्टील चांगली गोष्ट आहे. वाह! सो हे होते सिनियर इंजिनियर निशांत मुनाजी आणि त्यांनी आपल्या अनुभवाबद्दल सांगितलं. आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट बिलकुल. तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.